म्हणून मी यांना त्या दिवशी सांगितलं, मी जाहीर नाव घेऊन सांगतो की आम्हाला काय राजकारण नाही करायचं, तुमच्या सरकारला समजून सांगा की आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या, सगळे स्वरित व्याख्या आमच्या प्रमाणे घ्या. तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते कुठे बरोबर आहे का, घ्या मागं घ्या. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट आहे. सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिलेलं आहे, ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा शिंदे समितीच्या माध्यमातून. काय चुकीचं सांगतो आम्ही? काहीच नाही. मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला असेल, बरं ते आमजवळ नाही. तुमची ओबीसीची यादी आमची नाही, आमचा हट्ट पण नाही. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यात 83 क्रमांकाला कुणबी. त्यावेळेची आजची जी जनगणना आहे, तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय, आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं बिलबाळ उदाहरणार्थ 60% तर बरं 60 तर 60 जाऊ दे, तेव्हा म्हणून तेवढी देऊन 60%. आम्ही धरून 60%, समजून घ्या. मराठा धरून 60%. त्याचं जर म्हणणं असलं 40% ओबीसी लोकसंख्या तर आम्ही मराठा धरून 40%. तेव्हा जर म्हणत असलं 80% ओबीसी तर मराठा धरून आहे. कारण 83ला कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी. कुणबी म्हणजे आपल्या आजाचा गावरान शब्द वाटतो. बरोबर. आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं, ही शेती नंतर शब्द आला. आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोणजोबा तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो, तर आपला पंजा आजा सांगायचा मग एकटं पोरग 15 एकर कुणबी वडीत, शेती वडीत त्याला म्हणता येत नव्हतं, कुणबी म्हणायचं. सुधारित शब्द आला शेती. जसं की आता पोरी चपला आपल्या आजा काय म्हणायचं पायतान. आता सुधारित शब्द चप्पल आला, मग काय घालायचं बंद करावं आता? पुढे घराला आपल्या वाड्या म्हणायची. आता हाऊस म्हणते तर आमच्या आमच्यात हाऊस वरी रेड हाऊस, लाल हाऊस, पिवळा हाऊस तिकडे ये म्हणते. मग आता वाडा शब्द बदलला, त्याला हाऊस आलं, मग राहायचं बंद करायचं का आता घरातून? नाही ना करते. पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो, आता त्याला रेस्टॉरंट म्हणते. शब्द बदल केला, त्या शब्दाचं परिवर्तन झालं, त्याला प्रतिशब्द आला. मग आता घाटला तर चहा प्यायला बंद करावं का? त्याला हॉटेल म्हणावं, आता रेस्टॉरंट म्हणते म्हणून. ही आमची चूक नाही, आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या. तुम्ही असं म्हणा की मी आमदार आहे, तुम्ही म्हणू का मी आमदार आहे, यांनी म्हणू का मी आमदार आहे. आमची तळमळ काय आहे की कोणाला वाटू नये की आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं आहे का, आम्हाला अजिबात जायचं. पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक सीट येऊन देणार तुम्हाला. खरं ते सांगतो मी, तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत, एक देऊन देणार. वेळ आली तर उभा नाही करणार, ओबीसीचे निवडून देऊ, कोणाचे निवडून देऊ, सगळे एससी एसटीचे निवडून देऊ, पण आम्ही मात्र एक देऊन देणार. तुम्हाला तळतळीने सांगतो, ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही, आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही, आम्हाला उभा बी राहायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची आम्ही जावं का नाही जावं सांगा. मग आमच्या पुढं काय पर्याय? तुम्ही नाही दिलं, देणारी जागा सत्ता आहे, मग आम्हाला तिथं जावं लागलं ना. घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही. आमची काय चूक आहे? तसं 83 क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी भास्करराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शाहूराजांनी त्यांनी पाठवली होती, त्यावेळेस सुद्धा ही यादी फायनल झाली. मग जर ही यादी स्वातंत्र्य नसतानाच्या आधी बी फायनल झालेली, तीच यादी घेतलेली मंडल कमिशननं. मंडल कमिशननं तीच भास्करराव जाधव साहेब होते, त्याच्या अगोदरची एक जनगणना होती, 1884ची एक जनगणना होती, 1931ची इंग्रजाची एक जनगणना होती. मंडल कमिशननं तेच सवाल उचललेले सगळं फुकटचं, आणि ते ब्रिटिश सरकार पुढे ठेवले. फक्त आम्हाला काट मारून ठेवलं होताना. हे सत्य नाही स्वीकारत. काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो, ओबीसीचं मतदान. साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ. हे स्वीकारायला तयार आहे, यांना पटतंय. 83 क्रमांकाला कुणबी म्हणजे मराठा या